महिने तर आपण सहज बोलतो, पण मराठी महिने बोलताना आठवतो. आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण मराठी पंचांगातील 12 महिने माहिती आणि छोट्या प्रश्नांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. इंग्रजी आणि मराठी महिन्याचा सुरू होण्याचा क्रम म्हणजे ऋतूनुसार सुरू होण्याची दशा अगदी भिन्न आहे. ज्यांना मराठी महिने माहित नाही त्यांना असे वाटू शकते की जानेवारी महिन्यातच चैत्र महिन्याची सुरुवात होते, पण असे नाही. मराठी वर्षाचा पहिला महिना हा उन्हाळा लागतो. उत्तरायण सुरू झाले की येतो, ज्याला आपण वसंत ऋतू असेही म्हणतो. झाडांना नवी पालवी फुटते, थंडी ओसरलेली असते आणि सूर्याची उष्णता जाणवायला लागते. मराठी महिन्याप्रमाणे मराठी ऋतूही तितकेच महत्त्वाचे असतात. पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा हे त्रिसूत्र आपल्या डोक्यात अगदी पक्क बसलेलं असतं. या ऋतुचक्राला मराठीमध्ये 6 भागात विभागलेला आहे. याची थोडक्यात माहिती घेऊया. चैत्र महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे ईशान्य. चैत्र महिना हा मराठी वर्षाचा पहिला महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याला नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना मार्च आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान असतो. या महिन्याला मंथ ऑफ स्प्रिंग असे देखील म्हटले जाते. धन्यवाद ईशान्य. वैशाख महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे रुद्र. वैशाख हा वर्षाचा दुसरा महिना आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना एप्रिल मे महिन्यांदरम्यान येतो. वैशाख महिन्याला पीक कापणीचा महिना म्हणून देखील ओळखले जाते. धन्यवाद. धन्यवाद रुद्र. ज्येष्ठ महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे ऋतिका. ज्येष्ठ महिना हा मराठी वर्षातील तिसरा महिना. हा महिना मे जूनच्या दरम्यान येतो. त्यात वटपौर्णिमा, मंगळागौर, गंगाधर दशहरा यासारखे महत्त्वाचे सण साजरे केले जातात. हा महिना ग्रीष्म ऋतूमध्ये येतो आणि या काळात कडक उन्हाळा असतो, ज्यामुळे ज्येष्ठ हा महिना मोठ्या दिवसांचा महिना असे ओळखले जाते. धन्यवाद ऋतिका. आषाढ महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे वृषभ. मराठी भाषेचा चौथा महिना म्हणजे आषाढ. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जून जुलैच्या दरम्यान येतो. जोरदार पावसाचा महिना म्हणून हा महिना ओळखला जातो. या महिन्यामध्ये गुरुपौर्णिमा आणि आषाढी एकादशी हे साजरे केले जातात. धन्यवाद कृष्णा. श्रावण महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे आदिती. श्रावण हा वर्षाचा 5वा महिना. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जुलै ऑगस्ट महिन्याच्या दरम्यान असतो. रिमझिम पावसाचा आणि ऊन पावसाच्या खेळाचा श्रावण म्हणजे सणांचा महिना. या महिन्यामध्ये नागपंचमी, नारळी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला पोळा असे अनेक सण साजरे केले जातात. महाराष्ट्रात श्रावणी सोमवारी शंकराची पूजा केली जाते, तर श्रावणातील मंगळवारी मंगळागौर साजरी केली जाते. श्रावणी शुक्रवारी बायका हळदी कुंकू करतात. धन्यवाद आदिती. भाद्रपद महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे वेदांत. मराठी वर्षाचा 6वा महिना भाद्रपद. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान असतो. हा महिना सर्वांच्या आवडीचा महिना आहे, कारण या महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो. सर्वांच्या घरी लाडक्या गणपती बाप्पांचे गणेश चतुर्थीला आगमन होते आणि 10 दिवसांचा उत्सव, गणपतीची पूजा, आरत्या, सजावट, मोदक या सगळ्यांसह हा महिना अतिशय उत्साहाने पार पडतो. धन्यवाद वेदांत. अश्विन महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे ऋतिका. अश्विन हा महिना शरद ऋतूतील दुसरा महिना. हा महिना सप्टेंबर ऑक्टोबरच्या दरम्यान येतो, जो भाद्रपद नंतर आणि कार्तिक महिन्यापूर्वी येतो. ज्यात नवरात्र, दसरा, दिवाळी तसेच वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन यासारखे मोठे सण साजरे केले जातात. धन्यवाद कृतिका. कार्तिक महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे वेदांत. यंदा कार्तिक महिन्याची सुरुवात 22 ऑक्टोबर पासून होत असून 20 नोव्हेंबर रोजी कार्तिकी पौर्णिमेला हा महिना समाप्त होईल. हिंदू पंचगंगातील हा 8वा महिना सणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. दिवाळीच्या पाडव्यापासून या महिन्याची सुरुवात होते. भाऊबीज, बलिप्रतिपदा, प्रबोधिनी एकादशी आणि गुरुपौर्णिमा यासारखे मोठे सण या महिन्यात येतात. धन्यवाद वेदांत. पौष महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे ऋतू. पौष हा वर्षाचा
कॅलेंडरनुसार हा महिना डिसेंबर जानेवारीमध्ये येतो. पौष महिन्यात संक्रांत येते, पण ती चंद्रावरून निश्चित होणाऱ्या तिथीनुसार नसते, तर उत्तरायणाची सुरुवात म्हणून ओळखली जाते. धन्यवाद. धन्यवाद रुद्र. माघ महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे ऋषा. मराठी वर्षाचा 11वा महिना म्हणजे माघ. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान येतो. थंडीचा शेवटचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यामध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्सवाने साजरी केली जाते. धन्यवाद. धन्यवाद ऋषा. फाल्गुन महिन्याची माहिती सांगण्यासाठी पुढे येत आहे आदिती. फाल्गुन महिना हा वर्षाचा 12वा म्हणजे शेवटचा महिना म्हणून ओळखला जातो. हा इंग्रजी कॅलेंडरनुसार फेब्रुवारी-मार्च महिन्यांच्या दरम्यान असतो. या महिन्यामध्ये होळी, धुलीवंदन, रंगपंचमी हे सण साजरे करतात. धन्यवाद आदिती. चला तर मग आम्ही राबवलेल्या या उपक्रमावर छोटीशी प्रश्नमंजुषा घेऊया. पहिला प्रश्न, श्रावण महिन्यात कोणते व्रत केले जाते?